2024च्या लोकसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला महाराष्ट्र राज्यामध्ये चांगले यश मिळालं. अवघ्या 13 जागा जिंकत काँग्रेस पक्ष महाराष्ट्रामध्ये पहिल्या क्रमांकाचा पक्ष बनला. मात्र काही महिन्यांनी पार पडलेल्या महाराष्ट्र राज्याच्या विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाचा सुपडा साफ झाला. फक्त 16 जागेवर काँग्रेस पक्षाला विजय मिळवता आला. दिग्गज नेत्याचा विधानसभा निवडणुकीमध्ये पराभव झाला. स्वतः काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष फक्त 208 मतांनी निवडून आले. विधानसभा निवडणुकीमध्ये काँग्रेस पक्षाला मिळालेल्या हारमुळे केंद्रीय काँग्रेस कमिटीने महाराष्ट्र राज्याचा प्रदेशाध्यक्ष बदलण्याचा निर्णय घेतला होता व 13 फेब्रुवारी 2025 रोजी केंद्रीय काँग्रेस कमिटीने हर्षवर्धन सपकाळ यांना महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली. नमस्कार, मी आशुतोष स्वागत करतो तुम्ही सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की कोणत्या 2 कारणामुळे हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस पक्षाने महाराष्ट्र राज्याच्या प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असेल. सर्वात पहिलं कारण म्हणजे काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्त झाले हर्षवर्धन सपकाळ हे मराठा समाजातून आले आहेत, तर विधिमंडळाचे पक्षनेतेपदी नियुक्त झालेले विजय वडेट्टीवार हे ओबीसी पक्षाचे नेते आहे. या दोन्ही विदर्भातील नेत्याची निवड करताना मराठा आणि ओबीसी हे जातीय समीकरण साधण्यात आलं आहे. दुसरं कारण म्हणजे हर्षवर्धन सपकाळ हे राहुल गांधी यांचे निकटवर्गीय आहे, तसेच त्यांना मोठ्या पदावर काम करण्याचे राजकीय अनुभवसुद्धा चांगला आहे. कदाचित ह्या 2 कारणामुळे हर्षवर्धन सपकाळ यांना काँग्रेस पक्षाने प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी दिली असेल. तरी पण तुम्हाला काय वाटते, कोणत्या कारणामुळे हर्षवर्धन सपकाळ यांना प्रदेशाध्यक्ष पदाची जबाबदारी मिळाली असेल? तुमची प्रतिक्रिया मला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.